नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवत आहे खमंग अशी कोथिंबीर वडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गव्हाचे पीठ 1 वाटी घेतला आहे मी। बेसन पीठ अर्धी वाटी घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपण चपातीला कणिक कशी मळतो असंच मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य: बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर 1 वाटी घेतली आहे। खोबरं बारीक किसून घेतलं आहे। लसूण पेस्ट, पांढरे तीळ, लाल तिखट, आणि मीठ। आता एका ताटामध्ये साहित्य काढून घेऊया। खोबरं थोडंसं गरम करून घेतलं आहे मी। फार भाजायची गरज नाही। थोडंसं गरम केलं की मोठा खिसा असेल तर असं चोळलं की बारीक होतो। लसूण पेस्ट 2 लहान चमचे घेतले आहे। लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। पांढरे तीळ 2 चमचे घेतले आहेत। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर कोथिंबीरही यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने हलवून साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। राहिलेली कोथिंबीरही यामध्ये मी टाकून घेत आहे। कोथिंबीर आपल्याला भरपूर वापरायची आहे कारण कोथिंबीरच्या वड्या आपण बनवत आहोत। मिक्स करून झालं आहे। आत्ता एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। हे पहा, पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे। आत्ता याच्यावर सारण भरून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी समान असं सारण भरून घ्यायचं आहे। आणि आता अशा पद्धतीने चपातीची आपल्याला घडी घालायची आहे। घडी एकदम गोल घालायची नाही, थोडीशी चपटी घातली ना की वड्या छान कापता येतात। इथे मी चपातीला कणिक मळतो अशीच कणिक मळून घेतली होती, त्यामुळं घडी घालताना पीठ चिटकत नाही आणि व्यवस्थित असं चपातीचा रोल बनवून झाला आहे। आत्ता उलतानाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। तेल लावलं ना की वड्या कापताना चिटकत नाहीत। हे पहा, असं प्रेस करून वड्या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे वड्या पूर्ण सुट्ट्या निघतात आणि मोडतही नाहीत। अशा पद्धतीने सर्व वड्या कापून घ्यायच्या आहेत। हे बघा, तुम्हाला वडी उचलून दाखवते मी कशी छान वडी आपली तयार झाली आहे। वड्या मोडलेल्या नाहीत, चिटकलेल्या नाहीत, वड्या काढून झाल्या आहेत। आता एक चाळणी घेऊन चाळणीला तेल असं लावून घ्यायचं आहे। गॅसवर एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यावर चाळणी ठेवून घेतली आहे। त्यावर ह्या वड्या मी ठेवून घेत आहे। सर्व वड्या ठेवून झाल्यानंतर ताट झाकून घ्यायचं आहे। 5-6 मिनिटे वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। 5-6 मिनिटं झाली आहेत, वड्या वाफवून झाल्या आहेत। हाताला चिटकतही नाहीत, म्हणजे वड्या छान वाफल्या आहेत। आता त्या मी काढून घेत आहे। कढईत तेल टाकून ह्या वड्या जरासा मी परतून घेणार आहे। वड्या जराशा परतून घ्यायच्या आहेत, फार कडक करायच्या नाहीत। भाकरी चपातीसोबत खायच्या असतील तर थोड्याशा मऊ वड्या ठेवायच्या आहेत। संध्याकाळच्या नाश्त्यात चहासोबत जर वड्या खायच्या असतील तर अशा अलटून पलटून कडक वड्या तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या ह्या आपल्या बनवून तयार आहेत। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका।